संगमनेरातील प्रथितयश आणि व्यापाऱ्यांची बँक म्हणून प्रसिद्ध असलेल्या संगमनेर मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमनपदी राजेंद्र वाकचौरे तर व्हाईस चेअरमनपदी मुकेश कोठारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। या प्रसंगी आपल्या कार्यकाळातील अनुभव मावळते चेअरमन संतोष करवा आणि व्हाईस चेअरमन प्रकाश कलंत्री यांनी सांगत आपलं मनोगत व्यक्त केलं। नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांच्यावर या प्रसंगी मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला। बैठकीच्या प्रारंभी मर्चंट्सचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय ओंकारनाथ मालपाणी उर्फ भाऊ यांना आदरांजली अर्पण करून नूतन कार्यकारिणीनं आपला पदभार स्वीकारला। संस्थेचे मार्गदर्शक राजेश मालपाणी, जॉईंट रजिस्टर राजेंद्र उर्फ RC शहा, वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्ष रूपवते आदींसह बँकेचे सर्व संचालक मंडळ आणि सभासद उपस्थित होते। या प्रसंगी नवनिर्वाचित राजेंद्र वाकचौरे आणि मुकेश कोठारी यांचा जैन समाज बांधव आणि चर्मकार संघटनेच्या वतीनं हृदय सत्कार करून दोघांच्याही भावी वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या। सर्वप्रथम मी स्वागत करतो। नुकतीच आता संचालक मंडळाची माझ्या भाऊ वाकचौरे यांची चेअरमन निवड झाली। सर्वप्रथम तसेच मावळते चेअरमन श्री संतोषजी करवा यांचा सत्कार राजेश भाऊंनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। माझ्या भाऊ वाकचौरे व मुकेश कोठारी यांची चेअरमन व व्हाईस चेअरमन पदी निवड झालेली आहे। गेल्या आर्थिक वर्षात जेव्हा या बँकेची निवडणूक आदरणीय राजेश भाऊ मालपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा बिनविरोध पार पडली आणि त्यानंतर लगेचच चेअरमन पदाची धुरा सर्व संचालकांच्या संमतीने राजेश भाऊंनी संतोषजी करवा यांच्यावर सोपवली। त्यांच्याबरोबर प्रकाशजी कलंत्री यांनी व्हाईस चेअरमन पदाची धुरा त्यांच्यावर सोपवली आणि खरोखर दोघांनी अत्यंत जास्तीत जास्त वेळ देऊन या बँकेच्या प्रगतीसाठी फार मोलाचा वाटा या ठिकाणी त्यांनी उचललेला आहे। सर्वप्रथम मी प्रकाशजी कलंत्री मावळते व्हाईस चेअरमन यांना विनंती करतो त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे। संतोषजी करवा आणि नूतन चेअरमन राजेभाऊ वाकचौरे आणि मुकेशजी कोठारी आणि सर्व त्यांचा आलेला मित्र परिवार, संगमनेर मर्चंट बँकेचे सर्व सन्मान्य सभासद आणि माझ्या सगळ्या भगिनी, पहिल्याच टर्मच्या वेळेस आम्ही बिनविरोध होऊन झाल्यानंतर राजेश भाऊंनी आमच्या दोघांवर विश्वास टाकला आणि माझ्या सर्व संचालक मित्रांनी, नवीन आणि जुन्या सर्व संचालक मंडळांनी आम्हाला वर्षभर अतिशय खूप चांगली साथ दिली। विशेषतः संजू राठे असतील, प्रकाश राठे असतील, या लोकांनी आम्हाला वेळोवेळी अतिशय मार्गदर्शन केलं। बाकीचे सर्व संचालक नवीन होते आणि आम्ही बी त्याच्यात इकडच्या साईडने आल्यानंतर आम्ही नवीनच होतो तसं पाहायला गेलं तर, पण आम्हाला सत्तेचा वाटा मिळाला नव्हता, पहिल्यांदा सत्तेचा वाटा मिळाला। पण काम करायला चेअरमननी मला एवढी साथ दिली की त्यांनी मला फ्रीडम दिलं होतं आणि मी साधारणतः वर्षभर असं झालं होतं की कधी 12-12:30 वाजता तर मी बँकेत जाऊ। बरेचसे सभासद बँकेचे क्लायंट असे विचारायचे, आहे भाऊ बँकेत येतोय, माझे काही संचालक विचारायचे भाऊ आहे ना, असे त्या पद्धतीने आम्ही बँकेत यायचो। सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टायमाला भरपूर वेळ दिला। निश्चितच बँकेला शुभेच्छा आणि राजेश भाऊंना दिलेल्या शब्दाप्रमाणे मी काम केलं। मला सर्व संचालक मंडळांनी आणि माझ्या अध्यक्षांनी मला भरपूर साथ दिली, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो। दोन्ही चेअरमन आणि व्हाईस चेअरमनचे मी नूतन कार्यासाठी मी माझ्या परिवाराच्या वतीने, महाराष्ट्र चेंबरच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि निश्चितच जिथं मी तुम्हाला आमच्यावर काही पुढे जबाबदारी टाकायचं असेल ती जबाबदारी टाका, निश्चित चांगलं काम करू। तेवढं बोलून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मला वाटतं त्यांनी थोडंसं काम वाटून पण घेतलं। प्रकाशजी कलंत्री यांनी जनसंपर्क त्यांचा दांडगा असल्यामुळं त्यांनी बरोबर 12:30-12 वाजता बँकेत यायचं आणि सर्वांच्या समस्या जाणून घ्यायच्या। आणि संतोषजी करवा हे स्वतः प्रथितयश उद्योजक आणि प्रथितयश व्यापारी असून त्यांचा एवढा मोठा व्यापार असताना सुद्धा त्यांनी रोज नाही म्हटलं तरी 4-4 तास 5-5 तास या ठिकाणी दिले आणि असं कामाची वाटणी झाल्यामुळं एकमेकांच्या सहकार्यानं अत्यंत चांगलं काम
आणि वेळोवेळी मार्गदर्शन राजेश भाऊंचं, संदीप भाऊ राठी यांचं, प्रकाशजी राठी यांचं त्यांना मिळत गेलं आणि सर्व संचालकांची संमती प्रत्येक कामात राहिली. त्याच्यामुळे एक चांगलं काम या ठिकाणी त्यांच्या हस्ते घडलं. मी संतोषजी करवा नावाचे चेअरमन यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्या. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो. या ठिकाणी उपस्थित अनेक संगमनेरतील अनेक तरुणांच्या हृदयस्थानी असलेले संगमनेरचं नाव ज्यांनी पूर्ण महाराष्ट्र नाही भारतभर दिलेलं आहे. एक अतिशय चैतन्यमय आणि प्रेरणादायी आणि पुरोगामी असं नेतृत्व आदरणीय राजेश भाऊ ज्यांनी ही बँक म्हणजे असेल तर एक सामूहिक कार्य होतं. चेअरमन व्हाईस चेअरमन जरी आम्ही असू पण गेले आमचे 17 संचालक, आमचे CEO, अनेक अधिकारी आणि सर्व कर्मचारी यासाठी बँक कशी वरती त्यासाठी प्रयत्न करत होते. गत वर्षभरामध्ये बँकेने खूप साऱ्या मोठ्या कर्ज योजना सुरू केल्या. प्रकाश राठीने केला आणि ती कर्ज योजना सुद्धा या ठिकाणी आम्ही सुरू केली. बँकेत असायचे त्याचा बँकेला बिगर व्याजी म्हणजे बिगर व्याजी दुसऱ्या बँकेत एक्सिस बँकेत ठेवावे लागत असते. तर याच वर्षी ती सर्व MSCB बँकेकडे आपण ती सगळी शिफ्ट केली आणि यावर्षी जे आपले बिगर व्याजी 6 कोटी रुपयापर्यंत मिळणार त्यांना व्याज यावर्षी मिळणार आहे. तर निश्चित राजाभाऊंच्या कारकिर्दीमध्ये असा 40-50-60 लाख रुपयाचा नफा याच वर्षी त्याच्यामुळे वाढलेला आहे. जे केले ते बायोमेट्रिक म्हणजे थंब देऊन लॉकर उघडण्याची व्यवस्था केली. त्यासाठी प्रकाश कलंत्री साहेबांनी खूप मोठा त्या कामामध्ये वाटा आहे. अशी बहुतेक संगमनेरमध्ये ही पहिलीच बँक आहे की त्याच्या जिल्ह्यात असते. नगर जिल्ह्यात बायोमेट्रिकने लॉकर उघडले जातात. ते झालेल्या खूप चांगल्या घटनेपैकी हे एक वर्ष राहील आणि ते निश्चितच मला खूप लक्षात राहणार आहे. खूप जणांचे खूप नवीन अनुभव आले. नेतृत्व करण्याची संधी राजेश भाऊमुळे मिळाली. या ठिकाणी राजेश भाऊंचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहे. त्यांनी ही संधी देऊन माझ्यावर जो विश्वास दर्शवला त्याच्याबद्दल मी सदैव तुमचा आभारी राहील. राजेश भाऊंकडून याविषयी यावेळेस खूप काही शिकायला मिळालं. काल परवाच मी कुठेतरी वाचलं होतं का म्हणजे समुद्र बाष्परूपाने खूप सारं पाणी ढगाला घेऊन जातं आणि विसरून सुद्धा जातं. पण ढग वेळ पडल्यावर बरसून समुद्रावर बरसतो आणि जे काही समुद्राने दिलं होतं ते सगळ्याच परत करतो. राजेश भाऊंचं सुद्धा असंच आहे. आपण जे लोकांना देतोय देत राहावं आणि दिलेलं विसरून जावं. आणि दुसरी शिकवण त्यांनी अशी सुद्धा दिली की आपल्याला जर कोणी काही दिलं नसेल ते कधी विसरता कामा नये. ते त्यांना परत आपण द्यायला हवं. राजेश भाऊंनी आम्हाला खूप काही या ठिकाणी दिलेलं आहे. आम्हाला म्हणजे त्यांच्या सोबत राहताना त्याच्या वागणुकीतून आम्ही खूप शिकाळलो. त्यांच्या कार्यशैलीमधून आम्ही खूप शिकलो आणि त्यांनी तो विश्वास दिला तो निश्चितच पूर्ण जीवनभर आमच्या लक्षात राहील आणि आम्ही ती कधी विसरू शकत नाही. चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडच्या प्रक्रियेत झालेली आहे आणि त्यासाठी आपण इथे सगळे जमलेलो आहे. दोन्ही अतिशय संयमी असे चेअरमन व्हाईस चेअरमन बँकेला लाभले आणि राजेश भाऊच्या मार्गदर्शनाखाली राजेश भाऊ संयमी आणि हे दोन्ही अजून अतिसंयमी बॅट्समन भेटले बँकेला. अतिशय जोरात काम होईल असं दिसतं. राजेश भाऊने एक विशेष मोदीजींचा संदेश याच्यातून दिला असं मला वाटतं. जो लोकसभेला जोरात प्रचार झाला संविधान अडचणीत आहे परंतु राजा भाऊंना चेअरमन करून दुसऱ्यांदा चेअरमन करून राजेश भाऊंनी मोदीजींचा हा संदेश संविधान धोक्यात नाहीये तर सर्वांना सोबत घेऊन सबका साथ सबका विकास अशा पद्धतीने राजा भाऊ वागचौरेंची निवड केली. त्याबद्दल मी राजेश भाऊचं विशेष अभिनंदन करतो. अध्यक्ष आत्ताच काल एक मोठा प्रश्न मार्गी त्यांनी लावलाय. त्याचप्रमाणे किराणा व्यापारी आमचे छोटे छोटे दुकानदार आमच्यासारखे त्यांच्याकडे थोडंफार त्यांनी लक्ष द्यावं. त्यांचे अनेक मार्ग आहे. बँकेचं त्यांनी वेअर हाऊस लोन
जे मागे मी फॉलो घेतला होता, पण 5 लाख 10 लाखाचं वेअर हाऊस लोन आता बँकेचं मी बघितलं, मला वेअर हाऊस लोन एका दिवसात चेअरमन अक्षरित करून दिलं बँकेने. त्याबद्दल बँकेचे विशेष आभार, चेअरमन व्हाईस चेअरमनचे आभार. परंतु मुकेश शेठ यांना एक विशेष विनंती आहे की अनेक आता धंदा पहिल्यासारखा नाहीये, आता तेजीबंदीचा धंदा आहे. तुमचे तज्ञ संचालक श्रीगोपाल शेठ फडताने आहे, अजून अनेक दिग्गज तुमच्याकडे किराणा व्यापारी आहे. तर मुकेश शेठनी एक विशेष 5 लाख रुपयाचे वेअर हाऊस लोन करून द्यावे, लोकांना कसा फायदा होईल आणि बँकेचा त्याच्यातून डिस्बर्समेंट कशी वाढेल याची काळजी घ्यावी असं मला वाटतं. नेतृत्वाखाली नवीन शिलेदार टीम, काही अनुभवी जुने काही नवीन. मी पहिल्यांदा निवडून आलो ना, 2 वर्ष मला काही कळलंच नाही काय चाललं. आपण तिथं जागेवर फिरत राहतो, नंतर हळूहळू समजायला सुरुवात होती. निश्चितच हे पण तयार होते. आणि मागच्या आता जे चेअरमन होते संतोषजी करवा आणि प्रकाशजी कलंत्री, जोरदार काम केलं. प्रकाश खाली बसायचा, संतोष वरती. आणि सोफेर त्यांचं ते काम करण्याचं यंत्रणा पाहिल्यावर खरोखर आनंद वाटला. आणि आता जे नूतन चेअरमन जे आहे राजेंद्र वागचौरे, ते ताम्रपट घडून आले, त्यांना विरोधकच नाही. आणि काम पण जोरदार करतात. प्रत्येक वेळेस आम्ही त्यांच्याकडे परचेस कमिटी द्यायची आणि परचेस कमिटी राजा भाऊकडे दिली तर काम चोख होणार याची आम्हाला खात्री होती. इतका प्रामाणिकपणा राहायचा. त्यामुळं राजेंद्र वागचौरेची निवड ही प्रथमच ठरलेली असायची. त्यांनी मागच्या वर्षी पण चेअरमन काळात अतिशय सुंदर काम केलं. आणि या वर्षी तर मग आता काय सगळे नवीन टीम आणि जुनी टीम तुमच्या मागे आहे, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. मी जेव्हा सुरुवातीला आलो तेव्हा मुकेशजी कोठारी कोण आहे, कोठारी परिवारात मी 5 सुटलो, पण ते काही मिळालं नाही. नंतर मला कळालं तर ते पारक शेठचे भाचे. नंतर काय ओळख झाली त्याचे कारण असं होतं की त्यांचा फोन यायचा त्यावेळेस, अहो हे बँकेचा हा विषय राहिलेला आहे, बँकेत हा विषय आहे. आणि ही तळमळ पाहिल्यावर मी त्यांना अक्षरशः त्यांची भेट घ्यायला गेलो त्यावेळेस. आणि आज ते या व्हाईस चेअरमनच्या खुर्चीवर पाहून मला खरोखर आनंद झाला. तर असे हुशार माणसं बँकेला गरज असते, ते पण आज व्हाईस चेअरमनपदी विराजमान झाले. मी दोघांना त्याचं अभिनंदन करतो. धन्यवाद. संतोषजी करवा, प्रकाशजी कळत्री, विद्यमान चेअरमन राजेश वागचौरे आणि मुकेश कोठारी, आज दोघांची चेअरमन व्हाईस चेअरमनपदी निवड झालेली आहे. राजेश भाऊ कडून या बँकेत आत्ताच संतोषजीने सांगितलं, मी 22 वर्ष बँकेत काम केलं, पण राजेश भाऊ कडून फार शिकण्यासारखं फार अभ्यास झाला आणि बँकेतलं फार आपल्याला शिकायला मिळालं. तर मला 2011ला सुद्धा त्यांनी चेअरमन पदाची संधी दिली होती आणि 2021ला सुद्धा चेअरमन पदाची संधी दिली होती. त्यावेळेस सर्व संचालकांनी आणि राजेश भाऊच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी मिळाली. आणि आता फक्त नवीन जो चेअरमन व्हाईस चेअरमन आणि विद्यमान संचालकाला हे सांगणं आहे माझं, तर NPA आपला कसा ग्रॉस NPA 0 नाही तर 1% कसा येईल तो संचालकांनी प्रयत्न करावा. तरी आपल्या बँकेचं म्हणजे नगर जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात बँकेचं नाव होईल. तर मी 2च फक्त किस्से सांगतो आपल्या बँकेच्या याच्यात, 2 किस्से सांगतो. 2011ला एका बँकेचे विजिट देण्याकरता आपल्या बँकेत आले होते. ते बँकेतही झालं, माझ्या दुकानावर आले. त्याने सांगितलं तुम्ही भत्ते घेता का? म्हटलं मी त्यांना विचारलं तुम्ही काय भत्ते घेता? त्याने सांगितलं आम्ही 500 रुपये बँकेत मिटिंगचा भत्ता घेतो, गावात 300 रुपये घेतो आणि येण्या जाण्याचं गाडीचं भाडं बँकेकडून घेतो. म्हटलं त्यांना मग नंतर सांगितलं आम्ही आमच्या बँकेचे संचालक स्वतःच्या गाड्या घेऊन जातात, स्वतःचा नाश्ता पाणी काही घेत नाही, फक्त चहा. आणि दुसरा एक किस्सा, एका बँकेला व्हिजिटला गेलो होतो, आपलं बँकेचं नाव नाही सांगत, त्या व्हिजिटला बँकेमध्ये गेलो होतो नगरला. ते माझ्याकडून आपले संचालक बी होते. तिथं लोन कमिटीची मीटिंग चालू होती. लोन कमिटीमध्ये ड्रायफ्रूटचा नाश्ता चालू होता लोन कमिटीमध्ये. मग मी त्यांना विचारलं का प्रत्येक मीटिंग आमचं हे असतं? म्हटलं आणि आम्हाला भत्ता असतो. तसं आपल्या बँकेत संचालक काही मागवायचं असं तर स्वतःच्या खिशात जळ काढून मागवतात. बँकेचा बिलकुल खर्चही करत नाही. तर कुठं जरी जायचं असलं
तर राजेश भाऊ सांगतात माझे पाठवून देतात, तेव्हा तो आदर्श घेऊन बँकेचे सर्व व्हिजिटला जायचं असलं तरी बँकेचे संचालक स्वतःच्या गाड्या काढतात. त्या बँकेत आतमध्ये इतके काटकसरणी करतात. म्हणून आपल्या या मर्चंट बँकेचं आज नाव लौकिक झालेलं आहे. असंच नाव उंचावर न्यावं असं चेअरमन व्हाईस चेअरमन यांना माझा संदेश राहील. भद्रा मारुती मित्रमंडळाचे माजी अध्यक्ष आहेत, त्यांना सुद्धा मी भद्रा मारुतीच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. मुकेश कोठारी हे पाथर्डीहून इथं आलेले स्मितभाषी, त्यांचा स्वभाव अतिशय हे आणि त्यांनी अत्यंत कॉन्ट्रॅक्ट वाढवलेले. तर त्यांनी सुद्धा या बँकेत दोघांनी लक्ष दिले तर बँकेच्या ठेवी वाढतील, एनपीए कमी होईल. तरी मी या दोघांना माझ्या अभिनंदन, शुभेच्छा. मान्यवर उपस्थित सर्व बंधू भगिनी, मर्चंट बँक याचा संबंध माझा 50 वर्षापासून आहे. दामोदर मालपानी हे माझे खास मित्र होते, त्यांनीच मला सभासद केलं होतं. आणि विशेष म्हणजे असं की जेव्हा मी वार्षिक सभा मर्चंट बँकची अटेंड करीत होतो तेव्हा मला अजिबात काही कळत नव्हतं, परंतु हळूहळू जो प्रशिक्षण खूप मिळालं. आणि त्याच्यानंतर मग योगायोगाने खताळ बँकेत एक संधी मिळाली आणि तिथं गेल्यानंतर म्हणजे असं एक इन्सिडन्स मला सांगायला काही हरकत नाही की आमच्या पहिल्याच मीटिंगमध्ये राजेश भाऊ मालपानी साहेब खंडेलवाल महाराज यांनी सांगितलं सर्वांना की एक लक्षात ठेवा, कोणीही संचालक म्हणून साक्षीदार किंवा जामीनदार म्हणून सही करू नका. आता एक 2 वर्षानंतर असं झालं की मी बँकेत बसलो होतो आणि एक पेशंट, माझंच पेशंट होतं ते, ती बाई आली आतमध्ये आणि मला सांगितलं बाई तुमच्या मॅनेजरला माझी ओळख द्या म्हणून. तर माझी फॅमिली पेशंट होते, तर म्हटलं मॅनेजर सांगितलं मी माझी पेशंट आहे, मी ओळखतो. त्यांनी काही इन्क्वायरी न करता असा आदेश दिला बाबा हिचं काय काम आहे ते करून टाका. आता त्यांनी सही केले आणि ते पैसे घेऊन दिले. आणि ते त्याच्या अगोदर मॅनेजरने माझ्यासमोर एक स्लिप आणली, म्हणजे याच्यावर सही करा. तर माझ्या लक्षात आलं की आपल्याला महाराजने असं सांगितलं होतं की साक्षीदार म्हणून सुद्धा सही करू नका, तर काय करायला पाहिजे. म्हणून मी काय केलं, माझ्याबरोबर एक मित्र होता जॉनी सेठचा मालक, त्याला सांगितलं वैद्यनाथ सेठ तुम्ही याच्यावर सही करा, काय झालं तुम्ही जबाबदार आहे. त्यांनी ते सही केली. त्याच्यानंतर 5 दिवसांनी असं झालं की मॅनेजर आणि 5,000 लोक आले. त्यांनी सांगितलं की डॉक्टर साहेब त्या बाईला जे साक्षीदार तुम्ही तुमचा मित्र दिलेला आहे तर त्याला अटक होईल. एक लक्षात ठेवा की आता त्या बाईने दुसऱ्याच्या नावाचे नाही तर नगर, महाराष्ट्र आणि भारतामध्ये मला असं वाटतं की एकदम असा बोटावर मोजणे इतकं काम करणारी खूप चांगली संस्था आहे. आणि विशेष म्हणजे राजेश भाऊ मालपानी हे स्वतः व्यक्तिगत त्यांचा अनुभव आणि एक चांगल्या पद्धतीने त्यांनी जो काही एक पायंडा पाडला, म्हणजे काय एक न भूतो न भविष्यती एक बिनविरोध निवडणूक घडवून आणली. खरोखरच हा एक आपल्या सर्व सभासदाला अभिमानाची बाब आहे. मी सर्वप्रथम नूतन चेअरमन वागचौरे साहेब, राजाभाऊ वागचौरे, ज्यांना आम्ही झोडक असं म्हणतो, नवीन फर्निचर आहे ते आम्हाला जुनं फर्निचर म्हणतात. अशा पद्धतीने गुरुवृत्तीमध्ये आमच्या मॉर्निंग क्लब आहे सकाळचं आणि सर्व आम्ही जमतो त्यावेळेस आमची खूप चर्चा होत असते. तर असो, आणि मी नूतन चेअरमन वागचौरे साहेब आणि मुकेश कोठारी यांचा खास अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. आपल्या नेतृत्वाने ही बँक अतिशय प्रगतीपथावर आहे. त्याचप्रमाणे विशेष आनंद होतो की व्यापारी असोसिएशनचे डायरेक्टर राजेभाऊ वागचौरे व मुकेश कोठारी यांना आपण संधी दिली आहे. आणि जे जुने आता आपले प्रकाशजी कलंदरी आणि संतोषजी करवा यांनी पण अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. आणि हीच अपेक्षा ठेवतो मी का राजेभाऊ वागचौरे आणि मुकेशजी कोठारी हे पण चांगले काम करतील. व्यापारी असोसिएशन मार्फत मी शुभेच्छा व्यक्त करतो. आपले जे चेअरमन आता नुकतेच झालेले होते संतोषजी करवा आणि प्रकाशजी कलंदरी, संगमनेर मर्चंट बँक ही नेहमीच राजेश भाऊ मालपानी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असते. तिथं शिस्तबद्ध पद्धतीने आमच्याकडे काम केलं जातं. प्रॉफिट कमी ठेवून सुद्धा जास्तीत जास्त सर्व्हिसेस कशा देता येतील हेच बँकेचे धोरण आहे. त्यामध्ये संतोष आणि प्रकाश हे दोघेही, संतोष म्हणजे आमचा एकदम शांत स्वभावाचा,
की जेणेकरून त्यांनी अनेक कस्टमर्स फार नाशिकहून वगैरे पण तिथं जाऊन असे कस्टमर्स आमच्या लोनसाठी आणले. आणि प्रकाश म्हणजे सगळ्यांचा जनसंपर्क असलेला असा आमचा व्हाईस चेअरमन होता. त्या दोघांच्या काळामध्ये त्यांनी अत्यंत खूप मोठ्या पद्धतीने खूप वेळ देऊन या बँकेची सेवा केली आणि जास्तीत जास्त कस्टमरला कसं सॅटिस्फाय ठेवता येईल यासाठी निश्चितच प्रयत्न केला. त्याचबरोबर आता नवीन येणारे जे राजा भाऊ आणि मुकेशजी यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो. आता आपली बँक जवळजवळ 39 कोटी मागच्या वर्षी होती, 23ला नेटवर्क, आता मला वाटतं 44-45 कोटी असेल. शेवटचा जो नेट बँकिंग साठीचा जो शेवटचा दगड आहे मला वाटतं या काळामध्ये नक्कीच ठेवला जाईल आणि पुढच्या 25-26 पासून किमान 47 कोटी आहे. म्हणजे 25-26ला कदाचित आपली बँक जर आरबीआयचं धोरण सेम असलं तर आपली बँक ही नेट बँकिंग साठी जाईल आणि जेणेकरून अनेक लोकांना नेट बँकिंग नाही म्हणून आमच्या बँकेत येत नाही ते सुद्धा लोक आमच्या कस्टमर्स आमच्या बँकेत येतील असं मला विश्वास वाटतो. पुनश्च मी दोघांना शुभेच्छा देतो आणि दोन्ही जे नुकतेच निवृत्त झालेल्यांना त्यांचं अभिनंदन करतो आणि माझे शब्द संपवतो. आणि सभासद राजाभाऊ वागचौरे हे एक संयमी आणि इतकी शांत व्यक्ती का त्याचं बरोबर शांततेमुळे त्यांना दुसरींदा चेअरमन पद हे मिळालेलं आहे. आणि त्यांच्या समवेत मुकेशजी कोठारी जे पाथर्डीवरून संगमनेरला आले आणि त्यांनी एक चांगलं त्यांचं इथं जम बसवला आणि मित्रपरिवार व्यापाऱ्यांची एक नाळ जोडली. त्याचा परिपाक देखील त्यांना प्रथम बिनविरोध निवडणूक झाल्यानंतर लगेच त्यांना सेकंड ह्याच्यात पहिल्यांदा त्यांचं व्हाईस चेअरमन पद त्यांना हे मिळालेलं आहे. त्यांचं देखील मी मनपूर्वक दोघांचं हार्दिक अभिनंदन करतो. संतोष भाऊ करबा आणि माझे मित्र प्रकाशजी कलंत्री अतिशय चांगलं काम या दोघांनी केलेलं आहे. म्हणजे संतोष भाऊ करबा यांनी लोनसाठी प्रत्येक वेळेस जिथे त्यांना कळालं का बाबा ह्या व्यक्तीचं लोन करायचं आहे किंवा ही पार्टी आता लोन घेण्यासाठी मार्केटमध्ये बँक शोधत आहे तर त्यांचा फोन यायचा की प्रकाश लोन कमिटी या चेअरमन या नात्याने की प्रकाश आपल्याला या व्यक्तीला संपर्क करायचा आहे. अजून प्रकाशचं बोलणं झालेलं आहे. राजेश भाऊंना देखील ते त्याविषयी सांगायचे आणि संजू भाऊ राठींना असं एक चांगली त्यांनी एक योजना अशी केली आणि अनेक कर्ज योजना नवीन घेतल्या आणि कर्जांमध्ये त्यांनी स्वतः सुद्धा पुढाकार घेऊन अतिशय चांगलं कर्ज प्रकरण आणि स्टाफ सहकाऱ्यांसमवेत आपल्या सर्वांच्या सहकार्याने केलेलं आहे. राजेश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेस बँक काम करते त्यावेळेस काटेकोर आणि अतिशय चांगला कारभार झाला पाहिजे ही सर्व संचालकांची तळमळ असते. आणि आता राजाभाऊ वागचौरे हे दुसऱ्यांदा चेअरमन झाल्यामुळे निश्चितच त्यांना जास्त आता याच्यामधली माहिती आणि त्याच्यातलं ज्ञान असल्यामुळं ती निश्चितच चांगलं ते कार्य करणार आहेत आणि त्यांना साथ देखील आपले मुकेशजी कोठारी सर्व संचालक समवेत राजेश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली बँक अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण करणार आहे. खरं तर माझा मित्र प्रकाश कळंत्री यांच्या जनसंपर्काबद्दल बोलायचंच नाही. मी त्यांना सहजासहजी म्हणायचो प्रकाश कळंत्री म्हणजे आमचे दुग्ध विकास मंत्री जस्ट आमचं असं. आणि खरंच प्रकाशनी अनेक वेळा म्हणजे 2दा पराभव झाल्यानंतर देखील जिद्दीने 2016ची निवडणूक त्याने लढवली आणि तो निवडून आला. आणि आता राजेश भाऊने त्याच्यावर विश्वास टाकून व्हाईस चेअरमन पद त्यांना दिलं. त्यांनी संतोष भाऊ करबा समवेत अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याचा एक चांगला प्रयत्न देखील केला. अनेक गोष्टींमध्ये त्यांनी भाग घेतला. त्याच्यामुळे त्यांचं देखील आता या ठिकाणी मी विशेष अभिनंदन करतो. राजेश भाऊंच्या नेतृत्वाखाली आपण दोघांनी असंच मार्गक्रमण करावं आणि सर्व संचालकांना घेऊन या बँकेची घोडदौड आपण यशस्वी करा यातील मात्र शंकाने आपणास खूप खूप शुभेच्छा. वैदी देखील आलेले आहे इथं. त्यांना बऱ्याच वेळा असतं का हे दोघं जण जातात कुठं आणि बँकेतनं काही यांना पैसे मिळतात त्यांना असा आता राय बोधायच्या भाषणात त्यांना सांगायला लावतो तसं काही नाही आहे. बँकेला वेळ द्यावा लागतो म्हणून आम्ही फक्त जातो. वेगळी शंका तुमच्या काम करताना खूप विशेष आनंद होतो. आपल्या सर्वांना विनंती आहे काही जर गैरसमज असले तर आपण संपर्क करून चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्याशी चर्चा करून बँकेला अधिकाधिक सहकार्य करावं ही अपेक्षा आपल्याकडनं ठेवतो. आपण सर्वजण आलात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. समव्यवसायिक मुकेश भाऊ कोठारी महाराष्ट्र चेअरमन संतोष भाऊ करबा प्रकाश कलंत्री आज खास राजा भाऊला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत.
आपल्या उत्कर्षाताई रूपवते व सर्व राजा भाऊवर बँकेवर प्रेम करणारे सौ पण आलेले आहे राजा भाऊच्या आणि कोठारींच्या, त्यांना पण मी सांगतो. आणि बँकेवर व राजा भाऊवर व कोठारीवर प्रेम करणारे उपस्थित बंधूंनो भगिनी, मी प्रथमतः राजे भाऊचे संचालक मंडळाचे आभार मानतो की आमचा किराणाचा कोटा इथे तुम्ही फुल केलेला आहे. बऱ्याच दिवसापासून आम्ही वंचित राहिलो होतो कुठेतरी, तरी तो पूर्ण केला त्याच्याबद्दल धन्यवाद देतो. राजा भाऊबद्दल मी जास्त बोलणार नाही. आता मागचा इतिहास संतोष भाऊचा सगळा सांगितलेला, त्याच्यामुळं उशीर करत नाही. तुमच्या सगळ्यांना कागदपत्र तुमचे बोलतात, तुम्ही फार बँकेची प्रगती केलेली आहे, वेळ घेत नाही. तर राजा भाऊला सगळ्यांना काही बोलायचं असेल, मी जेवढा पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळेस जेवढा आनंद झाला होता ना, आज राजा भाऊ दुसऱ्यांदा झाला आनंद. परत तिसऱ्यांदा तुम्ही कधीतरी भविष्यात व्हाल. कोठारीबद्दल मी बोलत नाही, त्यांच्या कुंडलीत सत्तेचा योग आलेला आहे, माझ्या कुंडलीचा योग त्यांचा गेलेला आहे. मी किराणा अध्यक्षपद सोडलं आणि ते त्यांना दिलं. त्याच्यानंतर योग आहे सगळा तुम्हाला माहिती आहे. असा हा चांगला योग आहे, पुढे त्यांची अशीच वाटचाल चांगली राहील आणि बँकेच्या प्रगतीत राजाभाऊ वागचौरे सगळ्यांना आपल्या इथं राजभाऊ पासून सगळेजण आपल्याला मार्गदर्शन करणार आहे, सहकार्य करणार आहे. मी तुम्हाला शुभेच्छा देतो दोघांना आणि सर्व इथं उपस्थित बंधू भगिनी त्यांना परत आभार व्यक्त करतो बँकेतर्फे. संतोष भाऊ आणि प्रकाश भाऊ यांचं मी सध्या विशेष म्हणजे या वर्षामध्ये खूप काही तुम्ही भरारी घेतलेली आहे आणि या चालू वर्षामध्ये राजेश भाऊ, राजेश वागचौरे, राजेंद्रजी वागचौरे आणि मुकेशजी कोठारी हे पण भरारी घेतीलच. हे भद्रा मारुतीच्या ग्रुपच्या वतीने मी त्यांना हार्दिक शुभेच्छा करतो आणि जैन श्रावक संघाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो. संचालक मंडळाच्या या स्वागत समारंभासाठी आवर्जून खरं तर बोलवलं त्याबद्दल मी दादांचा आभार मानते. जे पद सोडतात तेही भाऊच आहेत, जे घेत आहेत तेही भाऊच आहेत. त्यामुळे दोघांचं आणि या सगळ्या नवीन मंडळाचं मनापासून आभार मानते. ते सातत्याने मार्गदर्शन करत आले ते मालपाडी सर, त्यांचे आभार मानते. वंचित असं नाव कोणीतरी घेतलं सर, वंचितांना संधी मिळते, देर आहे दुरुस्त आहे म्हणायला हरकत नाही. आणि ही जी नवीन संधी या सगळ्या युवा चेहऱ्यांना मिळत आहे, निश्चितच संगमनेर बँकेचं ह्या तालुक्याच्या आणि ह्या शहराच्या विकासात खूप मोठा हातभार राहिलेला आहे आणि तोच ह्या पुढेही आपल्या सगळ्यांच्या रूपाने लागत राहील. आम्ही सगळे आपल्या सोबतच एवढेच सदिच्छा देत आहोत. धन्यवाद. आज आपली निवडणूक झाली बिनविरोध पहिल्यांदा संगमनेर मर्चंट बँकेची आणि लगेच आम्हाला चेअरमन म्हणून मिळाले ते संतोषजी करवा आणि व्हाईस चेअरमन प्रकाशजी. दोघांनी इतकं छान नेतृत्व दिलं बँकेला वर्षामध्ये आणि पुढे देत राहणार आहेत. संतोषजींचं विशेष आहे की जातील तिथे ते मर्चंट बँकेचं काम कसं वाढेल, त्यांचे व्यावसायिक संपर्कातले अनेक कर्ज प्रकरणं त्यांनी बँकेत आणली. इतकी कर्ज प्रकरणं झाली बँकेत की बिल्डर्सना द्यायच्या लोनचं जे लिमिट असतं बँकेचं, ते बँकेचं लिमिट संपलं, पण सगळं लोनचं काम संपलं नाही, ते चालूच राहिलं. तसे बँकेला भक्कम बनवण्यासाठी संतोषजींनी भरपूर काम केलं. पुढेही त्यांचं मार्गदर्शन आणि अनेक टर्म्स बँकेला मिळत राहावं अशीच या ठिकाणी मी प्रार्थना करतो. प्रकाश जनसंपर्काविषयी सगळे बोललेच आहेत. जनसंपर्क म्हणजे इतका असतो की अनेकदा पटकन एखादा कार्यक्रम होतो. आत्ताचे कार्यक्रमाचे फोटो अनेकांपर्यंत कदाचित पोहोचले आम्हाला समजत नाही, परंतु मी मग प्रयत्न करतो नॉर्मली की संतोषच्या शेजारी उभं राहिला तर तो फोटो नक्की व्हायरल होतो. त्याचा भरपूर प्रकाशचा सगळीकडे तो संपर्क भरपूर आहे, जनसंपर्क आणि पॉप्युलॅरिटी त्याची भरपूर आहे. कुठे काय योजना राबवता येतील नवनवीन त्याचा अभ्यास कायम असतो. या दोन्ही जी काय बँकेला पुढे नेलं या वर्षभरात. IT मध्येही बँकेने सातत्याने वेगवेगळ्या फ्रंटवर मोबाईल बँक या ठिकाणी सांगितलं संतोषने डिटेलमध्ये तसं मोबाईलवर RTGS करता येतील. आता आयफोनचं प्रचलन वाढत चाललंय. आमच्याकडे 2-3च एन्क्वायरी होता की आयफोनवर आम्हाला मोबाईल बँकिंग मिळावं, परंतु आम्ही ठरवलं की पुढच्या पिढीला आता आयफोनची सवय जास्त लागते, तर तो खर्च जरी मोठा असला तरी
की आपण आयफोनवरही ती सुविधा उपलब्ध करू आणि त्याचं काम जवळजवळ पूर्ण होत आलंय. लवकरच आयफोनवरही तुम्हाला मोबाईल बँकिंग करता येईल. आणि शेवटचा जो टप्पा राहिलाय अनेक दिवसाचं स्वप्न असलेलं नेट बँकिंगचा, तोही या वर्षात पूर्ण होईल अशी खात्री आहे. राजाभाऊ वाकचौरे सगळ्यांना खूप आधीपासून माहिती आहे, वेगवेगळ्या पतसंस्थांमधनं, बँकांमधनं, नगरसेवकाच्या भूमिकेतून अनेक ठिकाणी त्यांनी लोकांची कामं केलेली आहेत. खूप मोठा मित्रपरिवार आहे त्यांचा. मी कायम त्यांना चिडवत असतो की माझ्यापेक्षा जास्त मताने तुम्ही निवडून आलात राजाभाऊ, त्यामुळे तुमची लोकप्रियता ही सगळ्यात अधिक आहे. कायम हजर राहणार, प्रेमाने बोलणार, ही जी वास्तू पाहताय तुम्ही आपल्या सुवर्ण महोत्सव वर्षात या वास्तूचं जे आग टाकी वास्तूने पूर्ण नवीन केली, त्यात मुख्य रोल राजाभाऊंचा होता. आमच्या सगळ्या ब्रँचेसही या सुंदर आणि कमी खर्चात करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. परचेस कमिटी कायम ते सांभाळत राहतात आणि भरपूर तर ठीक आहे एक मताचं सरकार आहे, परंतु कायम प्रयत्न करत राहिलो. कुठे काही कमी दिसते का? दिसत नाही कुठे काही कमी, कारण की मनापासून काम केलेलं आहे प्रत्येकाने या ठिकाणी. आणि मुकेशजी जे पाथर्डीवर संगमनेरला आले, जैन संघटना असो, आता किराणा व्यापारी संघटना असो, अनेक सामाजिक कार्यातूनही त्यांनी आपलं काम चालू ठेवलं आहे. आणि आता बँकेलाही टार्गेट आहे 25 लाखापर्यंतची कर्ज 50% करायची बँकांना. अजून टक्केवारीत आम्ही मागे आहोत, पण तुम्हाला खात्री आहे की वेगवेगळ्या त्यांचा किराणा व्यावसायिकांचा संपर्क असेल, राजाभाऊंचा संपर्क असेल, अशातून आता ही छोटी लोनची अनेक नवीन खाती चालू हवीत बँकेत. नुसत्या मोठ्या लोनमध्ये आपण न राहता या छोट्या लोनमध्येही बँकेला आता त्या दुधांच्या पुढाकाराने आणि नवीन संचालक मंडळाची टीम सांगितलं ती काही तयार होते. त्यांनाही 15 वर्षाचा आनंद नागरीचा अनुभव आहे त्यामुळे तो त्यांच्या जोडीला आहे. आणि पुढे ही जोडी निश्चितपणे बँकेला अधिक उंचीवर नेतील. भाऊंनी आणि त्यांच्या मित्रांनी जे काही हे रोपटं लावलं होतं, त्यावर्षी 9वी ब्रँच नवरत्न तयार झाली आहे ऑलरेडी बँकेची. आणि ह्या रोपट्याचा वटवृक्ष होतोय हळूहळू. आणि सगळेच संचालक आणि सगळेच ग्राहक ठेवीदार सगळ्यांचं तत्पान इथे मिळत राहणार. आणि सगळ्यात महत्वाचा जो विश्वास आहे तुमचा सगळ्यांचा या संगमनेर मर्चंट बँकेवरचा, तो संगमनेर मर्चंट बँक असाच पुढे नेत राहो हीच या ठिकाणी प्रार्थना करतो. आपण सगळ्यांनी येऊन या ठिकाणी आशीर्वाद दिले यासाठी मनपूर्वक धन्यवाद देतो. यानंतर या आर्थिक वर्षात निवड झालेले अत्यंत शांत व्यासपीठ आमच्या पाठीवर कायम आमचा हात म्हणजे श्रद्धेचा हात ठेवून आणि कायम आम्हाला प्रेरणा स्रोत असलेले आमचे राजेश भाऊ मालपानी, ज्यांनी आम्हाला कायम माझे चेअरमन चोर कुटुंबावर व मुकेश कोठारी यांच्या कुटुंबावर प्रेम करणारे सर्वांचे मी या ठिकाणी स्वागत करतो व आपल्या ऋणात राहू इच्छितो. आज माझी संगमनेर मर्चंट बँकेच्या चेअरमन पदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड केल्याबद्दल सर्वप्रथम मी आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री राजेश भाऊ मालपानी, तसेच आमचे मित्र माजी चेअरमन प्रकाशजी राठी, तसेच CSC कायम प्रोत्साहित केले. माझ्या चांगल्या वाईट काळात माझा हात कधी सोडला नाही व कायम लढण्याची ऊर्जा दिली. अशाच व्यक्तीच्या हाताने व त्यांच्या उपस्थितीत संगमनेर मर्चंट बँकेच्या चेअरमन पदाची सूत्रे दुसऱ्यांदा माझ्या हाती दिली. म्हणजेच खरोखर हे मी माझ्या पूर्वजन्मीचे संचित आहे असे समजतो. परत दुसऱ्यांदा होईल असे स्वप्न कधी यापूर्वी बघितलंच नव्हतं. पण मला या पदावर आणून बसवलं याबद्दल मी सर्वांचे संचालकांचे आभार मानतो व राजेश भाऊंचे विशेष आभार मानतो. खरं पाहिलं तर या संगमनेर मर्चंट बँकेचा इतिहास खूप मोठा आहे. स्वर्गीय ओंकारजी मालपानी जे या संस्थेचे संस्थापक आहेत, ते ज्या खुर्चीवर बसले, बँकेचा कारभार त्यांनी चालवला, त्या खुर्चीवर खरं तर माझी बसण्याची क्षमता आहे की नाही हे याबद्दल माझ्या मनातही शंकाच आहे. परंतु
आम्हाला त्या खुर्चीवर बसण्याची संधी उपलब्ध करून दिली, हा आदरणीय राजेश भाऊंचा मोठेपणाच म्हणावा लागेल. मागे मी 2016 साली चेअरमन असताना नोटबंदी सारखा विषय माझ्या कार्यकाळात आला. भारतातील सर्वच बँकांना व कर्मचाऱ्यांना तसेच ग्राहकांनाही तो अगदी बिकट प्रसंग होता. परंतु अत्यंत कमी काळ व योग्य नियोजन करून त्याही प्रसंगातून आपल्या बँकेची एक वेगळी प्रतिमा समाजासमोर ठेवण्यात आम्हाला यश मिळाले, याचा कायम अभिमान मला राहील. जोडीदार व्हाईस चेअरमन श्री मुकेशजी कोठारी आम्ही पार पडू हा विश्वास तुम्हाला देतो. मार्गदर्शक राजेश भाऊ यांच्या सहकार्य करण्याचा मी प्रयत्न करेन. डिजिटल बँकिंग सेवेमध्ये नेट बँकिंग सेवेची अधिक भर टाकून व बँकेच्या ठेवी कर्ज वाढवून व गतवर्षीपेक्षा अधिक नफा वृद्धी करण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न निश्चित करेल. त्यासाठी आपल्या सर्वांची मला यापूर्वीही उत्तम साथ मिळाली आहे व अशीच साथ यावर्षी सुद्धा मला मिळेल अशी मी खात्री बाळगतो. माझ्या या चेअरमन पदाच्या निवडीच्या निमित्ताने मी आपणास आश्वासित करतो की सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये आपल्या बँकेची 9 शाखा आपल्या झालेल्या आहेत, पण 10वी शाखा नवीन शाखा जिल्ह्याच्या ठिकाणी काढण्यासाठी माझा सर्व प्रयत्न राहील. पण मी परवानगी दिली तर मी तेच सांगणार होतो. मला या बँकेत काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. विशेष म्हणजे आज ज्या संचालक मंडळाच्या माध्यमातून आदरणीय राजेश भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली मला चेअरमन पदाची जबाबदारी मिळाली, ती जबाबदारी या बँकेचा मुख्य सेवक म्हणून मी माझ्या परीने सर्वतोपरी पार पाडेल व बँकेची नावलौकिक महाराष्ट्रात उज्ज्वल करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो व माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाचे सर्व आणि माझे मित्र राजेश भाऊ तसेच मर्चंट्स बँकेचे सर्व संचालक मंडळ सभासद, सर्व नूतन व्हाईस चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचे मित्र, मी पण त्यांचा एक मित्रच आहे, गल्लीतला मित्र. तसं पाहिलं तर मला आज या प्रसंगी ओंकार भाऊंची खास आठवण येते. तर त्यांनी या बँकेचं जे रोपटं लावलं, मी जेव्हा सर्वोदय होतो तेव्हा त्यांच्याशी माझा नेहमी संपर्क असायचा आणि चांगल्या प्रकारचं बँकिंग त्यांच्याकडनं मी शिकलो. आज या प्रसंगी मला त्यांची खास आठवण येते आणि या प्रसंगी मी त्यांना आदरांजली अर्पण करतो. आजच्या या कार्यक्रमात नूतन चेअरमन झालेले ते राजेश वाकचौरे, ते माझे गल्लीतले 40 वर्षापासूनचे त्यांचे वडिलांपासूनचे संबंध आहेत, ते मित्र आहेत. कोठारी जे आहेत ते आमचे नवनीतचे भाऊ आहेत, जो माझ्या लहानपणापासून म्हणजे बचपन से बचपन तक मित्र आहे. असे दोन्ही नेतृत्व या ठिकाणी तुम्हाला लाभलेले आहे आणि त्याचं संपूर्ण श्रेय जाते हे राजेश भाऊंना. राजेश भाऊ हे नेहमी माझ्या संपर्कात असतात. ते केनियाला असो, साऊथ आफ्रिकेला असो किंवा अमेरिकेत असो किंवा कुठेही असो, मला त्यांचा नेहमी फोन येत असतो आणि बारीक सारीक गोष्टीवर ते नेहमी चर्चा करत असतात. तसा मी एक राज्यातला जरी अधिकारी असो, मी रिटायर झालेलो आहे, परंतु ते माझ्याशी आणि मुंबईला मी सेटल झालेलो आहे. परंतु माझं दर महिन्यामध्ये एक चक्कर असते संगमनेरला आणि अशा कार्यक्रम मध्ये येण्याचा मला योग येतो. तुमचं सर्व संचालक मंडळ तसं पाहिलं तर माझं मित्रच आहेत, सगळे माझे भावाचे बहिणीचे क्लासमेट आहेत आणि एक कुटुंब म्हणून या ठिकाणी तुम्ही वावरतात. आणि माझ्या मते बँक कशी चालवावी मी नेहमी सांगतो. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 90 ते 95 बँका या सॅप मध्ये, सॅप म्हणजे त्यांना स्टॅट्युटरी ऍक्शन त्यांच्यावर लागू झालेली. बऱ्याच मोठमोठ्या बँकांचे नावं पण आहेत, राजेश भाऊंना माहित आहे. तिथं त्या बँका सुद्धा अडचणीत आहे. परंतु संगमनेर माझ्या मते नगर जिल्ह्यात एकमेव चांगली बँक म्हणून संगमनेर मर्चंट बँकेचं नाव घेतलं. आणि बँक कशी चालवावी हे राजेश भाऊकडनं शिकणं गरजेचं आहे. नव्या तंत्रज्ञानाचा जे जसं नवीन तंत्रज्ञान येतं त्याचा वापर कसा बँकिंग मध्ये करावा हे त्यांच्याकडून फार शिकण्यासारखं असतो. मी नवीन चेअरमन आणि व्हाईस चेअरमन त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचा हा
1 वर्षाचा कार्यकाळ अत्यंत चांगला आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न जावो, त्यांनी जास्तीत जास्त वेळ कुटुंबियापेक्षा बँकेकडे द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि खास राजेश भाऊंचं अभिनंदन करतो की त्यांचा पाळणा यांच्याशिवाय हलला नव्हता. पाळणा हलवला होता परंतु मध्ये तो अडकला होता, परंतु राजेश भाऊंच्या प्रयत्नामुळे तो अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांचं वारसं झालेलं आहे असं मी मानतो. देतो मी या बँकेचा सभासद आहे. विशेषतः मला आठवण सांगावं लागते की माझ्या मुलाचं शिक्षण या बँकेने अमेरिकेमध्ये चांगल्या प्रकारे करून दिलेले. माझ्याकरता 10 लाखाची लिमिट राजेश भाऊनी 1 मिनिटात 50 लाख रुपये केली होती. श्यामचा मुलगा, माझा मुलगा, असे अनेक मुलं याच्यामुळे शिकत. आम्हाला अनेक बँकांचे ऑफर होता, परंतु मला गावातल्या बँकेचं कर्ज, मी तेव्हा मुंबईचा प्रमुख होतो, मला अनेक बँका म्हणत होते आमच्याकडून घ्या आमच्याकडून घ्या, पण तुम्हाला लोकल बँकेकडून कर्ज घ्यायचं होतं आणि इथलं कर्ज हे पसतं किंवा त्याच्यातनं विकास होतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. पुन्हा एकदा सरकार शुभेच्छा देतो. राजेश भाऊंनी या कार्यक्रमाकरता खास करून मला बोलवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. सर्वांना एकदा पुण्यात शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. याची निवड आहे आणि असं चालू असताना मध्येच एक सर्क्युलर आलं का बाबा या निवडणुका जैसे थे त्या टप्प्यावरच थांबवण्यात यावं आणि सगळ्यांची काहूर मानला का आता काय होईल आता चेअरमन. कारण समजा आता 30 सप्टेंबर पर्यंत पावसाळी याच्या कारणामुळे जरी चेअरमन पुढे निवड गेली तर पुढे लगेच विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुका आल्या ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता परत लागणार तर ती डिसेंबरमध्ये सांगणार. परंतु हा सगळा चर्चेचा विषय झाल्यानंतर राजेश भाऊ आणि आरसी सर यांच्यात चर्चा झाली आणि ही निवडणूक आपली चेअरमन व्हाईस चेअरमनची आहे, त्यामुळं ह्याला कसं आता पुढं मार्गक्रमण करायला पाहिजे. तर राजेश भाऊंनी फोन केल्या आरसी साहेबांनी आपल्याला अतिशय क्रमवारीनुसार राजेश भाऊंना सांगितलं की कशा पद्धतीने तुम्ही पत्रव्यवहार करा. लगेच राजेश भाऊ तत्पर बँकेत येऊन त्यांनी एक पत्र तयार केलं. ते पत्र आरसी सरांच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येकांना ते तिथं पाठवलं आणि त्याचा खरंच परिपाक या ठिकाणी आपल्याला आला की या संजू भाऊ मालपानी यांनी मंत्री महोदय दिलीपरावजी वळसे पाटील यांच्याशी देखील संपर्क साधून ही निवड करणं किती गरजेचं. कारण अनेक संस्थांच्या निवडणुका अडकलेल्या आहेत चेअरमन व्हाईस चेअरमनच्या. तर मग अशा निवडणुकांना आपण मार्ग मोकळा करावा आणि खरंच आरसी साहेबांचं राजेश भाऊ आणि संजू भाऊ मालपानी यांचं हे जे काम आहे हे खरंच चांगल्या पद्धतीने झाल्यामुळं निश्चितच मिळाली. त्या समयात आपल्या महेश नागरी सहकारी पतसंस्थेची देखील निवडणूक अडकलेली होती. त्यांना देखील मार्गदर्शन करून कैलासजी सोमाणी यांनी देखील त्याचा पाठपुरावा केला आणि त्यांची देखील निवड आपल्या अगोदर 28 तारखेला 28/6 झालेली आहे. म्हणायचं तात्पर्य असं आहे का राजेश भाऊ आणि आरसी शहा हे जे आहेत यांच्या दोघांमुळे आजची निवड या ठिकाणी होते आणि आज आपण सगळे हसून आणि इथं या कार्यक्रम साजरा करतोय. मी आरसी साहेबांचा आणि राजेश भाऊंचं मनपूर्वक आभार मानतो आणि तसेच राज्याचे सहकार मंत्री दिलीपजी वळसे पाटील तसेच संजू भाऊ मालपानी आणि कैलासजी सोमाणी यांचं देखील मी आपल्या सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो. हा एक किस्सा सांगायचा होता का सरांनी कसा आपल्याला मार्ग दाखवून दिला. धन्यवाद. माजी चेअरमन संतोषजी करवा व्हाईस चेअरमन माझ्या पहिल्याच टर्ममध्ये व्हाईस चेअरमन पदाकरता निवड केली माझी. कुठल्याही आर्थिक संस्थेत काम करताना शिस्त ही फार महत्वाची असते हे मला माहिती आहे. कार्यकाळ खूप चांगल्या पद्धतीने लक्षात आले. कुठल्याही आर्थिक संस्थेचा विकास करायचा असेल तर शिस्तबद्ध कारभार करणे अत्यंत गरजेचे आहे हे स्वर्गीय ओंकारनाथजी मालपानी भाऊ यांनी घालून दिल्याने जाणवतो. मागील वर्षात चेअरमन व्हाईस चेअरमन यांनी दमदार कामगिरी केलेली आहे. प्रकाश कळंत्री आणि संतोष करवा म्हणजे ती एक एक्सप्रेसच होती तशी पाहिलं तर वारसा घालून दिला. मी पुढील चेअरमन राजाभाऊ वागचौरे नक्कीच नवनवीन चॅलेंज घेऊन बँकेच्या प्रगतीसाठी एक खारीचा वाटा उचलून त्यानिमित्त नमूद करू इच्छितो. यापूर्वी मान्यवरांनी आपल्या भाषणात बँकेचा इतिहास सर्व सांगितलेलाच आहे. भविष्याचा वेध याबरोबर बरेच काही सांगितलेले मी त्यावर न बोलता आपल्या सर्वांचे ऋणदृष्ट करतो. इच्छितो पुढील काळात बँकेच्या प्रगतीसाठी सर्वोच्च चेअरमन साहेबांना साथ देईल व त्यांचा खांद्याला खांदा लावून काम करू अशी ग्वाही देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना माझ्यावर विश्वास टाकला सार्थ करण्याचा आटोकाट प्रयत्न करीन ही आपल्याला या निमित्त मी शब्द देतो. तसेच आज चेअरमन व्हाईस चेअरमन या निवडीसाठी उपस्थित असलेले सर्व मित्र परिवार
नातेवाईक, संचालक, सभासद, ठेवीदार, कर्जदार, शुभचिंतक यांना मनपूर्वक आभार मानतो. स्टाफ सहकारी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. संगमनेर मर्चंट बँकेची चेअरमनपदाची निवड हा म्हणजे आमच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. कारण मर्चंट बँक ही अशी बँक आहे, या बँकेचे कामकाज इतर बँकांच्या वेगळ्या पद्धतीने चालतंय. अडचणीच्या काळामध्ये या मर्चंट बँकेने सभासदाची जी सेवा केली आहे ही अतिशय उल्लेखनीय आहे. आणि बँकेचे कामकाज पाहून MSC बँक सहकारी मागच्या वर्षी जो सन्मान केला राज्यामध्ये आदर्श एक बँक म्हणून, त्या ठिकाणी बँकेच्या सहकार खात्याच्या वतीने जो सत्कार केला, या सत्कारामुळे ही बँक उत्तर काम करत आहे. सभासदाच्या हिताने किती आघाडीवर आहे हे लक्षात येतं. राजाभाऊ वागचौरे, राजेंद्र वागचौरे यांची निवड जी झालेली आहे, ही निवड दुसऱ्यांदा चेअरमन पदासाठी निवड झालेली आहे. ही आमच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. दोन्ही मोठी बँक या बँकेमध्ये असणारे जे नेतृत्व आहे, हे नेतृत्व विशाल विचाराचं नेतृत्व आहे. यावेळेला दुसऱ्यांदा राजेंद्र वागचौरे यांना चेअरमनपदाची जी संधी दिली, ही संचालक मंडळ राजाभाऊ मालपाणी साहेब यांच्या हा मनाचा मोठेपणा आहे. याच्यावरून पुढील काळामध्ये वागचौरे साहेबांना जो अनुभव आहे, या अनुभव लक्षात घेता पुढील काळामध्ये अतिशय उत्तम असं सभासदांच्या हिताचं काम करतील अशा तऱ्हेची आशा आम्हाला आहे. आणि त्यांचं नेतृत्व यांना पूर्ण सहकार्य करतील आणि सभासदांच्या हिताचे मोठमोठे कार्यक्रम राबवतील अशा तऱ्हेची समाजाच्या वतीने, धर्मका संघाच्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. हॉटेल सुपर डायमंड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट, पार्टीसाठी हॉल, प्रशस्त गार्डन, कॉन्फरन्स हॉल, फॅमिली डायनिंग, निसर्गरम्य वातावरण, प्रशस्त पार्किंग. पत्ता हॉटेल सुपर डायमंड, महात्मा फुले चौक, पाव बाकी, संगमनेर. प्रोपायटर श्री प्रमोद अशोकराव हिरे, चिरंजीव ऋतिक संतोषराव हिरे.